मिरज स्टेशनवरती आत्ता मी थांबलेलो. गाडीमध्ये AC चालत नव्हता, त्यामुळे 3 वेळा लोकांनी चेन घेतलेली आहे. आता इथे मोठी गर्दी जमलेली आहे. आता जयाताईकडे आम्ही पोचलेलो आहे आणि तुफान जेवण झालेलं आहे आमचं. पावभाजी वगैरे सुंदर जेवण झाल्यानंतर सूरजनी परत ते मसाला पाव करून आणले. काय म्हणलास तू? हे देवळाचं कॉम्प्लेक्स आहे. ऐद देवर गुडी म्हणतात कानडीत ह्याला. ऐद म्हणजे 5 देवळांचा संगम आहे. तसं एक सोसायटी आहे, देवळांची सोसायटी सारखं म्हणायला हरकत नाही आजकालच्या ह्याच्यात. सो ह्याच्यात ईश्वर शंकराचं देऊळ आहे, व्यंकटेश्वराचं देऊळ आहे, रामाचं देऊळ आहे, बनशंकरीचं देऊळ आहे आणि मारुतीचं देऊळ आहे. असे 5 देवळं आहेत. सुरतच्या यमकन मर्डीच्या फार्मवरती आम्ही आता आहोत. बोलवलं आणि त्या कॉम्पिटिशन काय होती त्या वर्षाला 10-12 वर्षापेक्षा 18 वर्षाचं. ह्याला बोलवलं म्हटल्यानंतर मला भाग घ्यावा लागला. भाग घ्यावा लागला म्हणायला लागतं. त्याशिवाय अंगात जीव शिरतोच. हनुमान चालीसा असा पातळ आवाजात बारीक आवाजात म्हणायलाच नसतो. तर हनुमानाचं बलभीम आहे तो बलभीम त्याच्या अंगात संचार म्हणताना तसा अंगात. वा वा वा. आणि हे पत्र लिहिलंय त्यांनी, त्याच्यात माझे 85 गुण त्यांनी शोधून 85व्या वाढदिवसाला 85 गुण लाईनीने असे सगळे लिहिले. त्याचं काय जस्टिफिकेशन असेल ते लिहिलंय. त्याला का वाटलं तसं पूनम ये. जन्मतारीख 15/6/1939 म्हणजेच 86 वर्षात पदार्पण, 85 वर्षे पूर्ण. आज 26 टक्क्यांचा वाढदिवस. मी अमेरिकेत असल्यामुळे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा त्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून देत आहे. केवळ 2 वर्षाचा सहवास, पण तो 50 वर्षापेक्षा जास्त असल्यासारखे वाटते. जून बेळगावला आहोत. जयाताईकडे महारुद्र आहे.
प्रयच्छमे वसिष्ठकुल संभूत वेदशास्त्र विशारद नारायणांश संभूत वेदव्यास नमोस्तुते अभिराम श्री लोकानां राम श्रीमान सरत्तमो सर्वरूपसम्पन्नो सुकुमारो महाबलो कुण्डलीकविशालाक्षो चिरकृष्णाञ्जनाम्बरो फलम्बवासिनो दान्तो तापसो ब्रह्मचारिणो पुत्रो दशरथस्येतो भ्रातरो रामकृष्णो शरण्यो सर्वसत्त्वानां श्रेष्ठो सर्वदोषाणां रक्षकुनिहन्तारो त्रायेतान्नोरमुत्तमः माझी लाडकी सुशिला एकट्याला मला सोडून गेली ती हो स्वर्गाला उंच होती तंज होती होती गोरी अप्सरा उंच होती तंज होती होती गोरी अप्सरा चालतीची हरडी जैसी अन तीच माझी सुशिला माझी